तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त आयोजित समरस यात्रेच्या पवित्र कलशाचे जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले। नांदुरा येथे आमदार चैनचुक संचेती व भाजप जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख यांच्या हस्ते कलशाचे वितरण करण्यात आले। जळगाव जामोद ग्रामीणच्या वतीने तालुकाध्यक्ष संजय पांडव, सुभाष काकडे, सुधाकर राऊत व गणेश खवले यांनी हा कलश पिंपळगाव काळे येथे आणला। श्री संत रविदास महाराज मंदिरात कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते बंडूभाऊ पाटील, तालुकाध्यक्ष संजय पांडव, अरुण पाटील, गणेश खवले, सुभाष काकडे यांच्यासह पदाधिकारी, समाज बांधव, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी संजय पांडव यांनी संत रविदास महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक एकतेचा संदेश आजच्या समाजासाठीही प्रेरणादायी असल्याचे सांगितले। त्यांच्या विचारांचा अंगीकार करून सामाजिक सलोखा व बंधुभाव अधिक दृढ करण्याचे आवाहन त्यांनी केलं। कार्यक्रमाच्या शेवटी संत रविदास महाराजांचा जयघोष करण्यात आला। समरस यात्रा कलशाच्या स्वागतामुळे पिंपळगाव काळे येथे सामाजिक एकता व बंधुभावाचा संदेश अधोरेखित झाला। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, पिंपळगाव काळे।